नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 2 मार्चलाच म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणून यंदा होलिका दहन हे 2 मार्चला सायंकाळी केले जाणार आहे. 3 मार्चलाच यंदा धुलीवंदनच्या दिवशी वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण आलेले आहे. त्यामुळे या दिवशी धुलीवंदन न करता 4 मार्चला धुलीवंदन हे साजरे केले जाणार आहे. परंतु होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी करायचे आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धर्मसिंधू या ग्रंथानुसार यंदा 2026 मध्ये होलिका दहन हे 2 मार्चलाच रात्री करावे असे सांगितलं गेलं आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा 2 तास असणार आहे. 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत होळीचे दहन करावे. होळी हा सण मराठी वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. होळी हा सण हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून तो वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीत आपल्याला विकार, क्रोध, लोभ आणि अहंकार जाळून टाकून नवीन व सकारात्मक स्वरूपात सुरुवात करण्याचा संदेश मिळतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, दोष दूर करण्यासाठी होळीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. धार्मिक दृष्टीने होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे. सोमवारी तुम्ही काहीही नाही केले तरी पण हा एक उपाय नक्की करून पहा. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, होळी म्हणजे हे एक जळत्या शरीराचे प्रतीक आहे आणि होळीसोबतच खरंच आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जळून खाक होत असतात. तर त्यामुळे तुम्हाला पेटत्या होळीच्या पुढे अगदी 2 शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हटला तर तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी जळून जातील, नकारात्मकता निघून जाईल आणि मग परिणामी तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या आनंदाच्या गोष्टी घडतील. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. तर होळीची पूजा आपण 2 मार्चला करणार आहोत. हा दिवस अत्यंत प्रभावी आहे कारण त्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा असते. होळी पेटवून तिची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी, त्यानंतर काही इडापिडा जे आहे, काही अवगुण जे असतील तर ते निघून जात असतात. घरातील वाईट गोष्टींचा नाश होत असतो. ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतःहून पण काढून टाकायच्या असतात. होळी जशी पेटती तशी आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचा नाश होतो. बघा, माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख येतात, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे चालूच असतं. कारण दुःख आले नाही तर आपल्याला सुखाची किंमत कळणार नाही आणि म्हणूनच सर्व प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट, अडी-अडचणी, भांडणं, क्लेश, नोकरी संबंधित समस्या, संतान प्राप्तीच्या काही समस्या, नवरा-बायकोमधील भांडणं, असे जे काही समस्या, कटकटी असतील तर त्या काढून टाकण्यासाठी तुम्हाला होळीच्याच म्हणजे पेटत्या होळीसमोर 2 शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे, अतिशय प्रभावी हा मंत्र आहे किंवा तुम्ही याला प्रार्थना सुद्धा म्हणू शकता, की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख जे आहेत ते निघून जातात. धन पैसा जो आहे तो आपल्याकडे आकर्षित होतो. आरोग्य आपलं उत्तम होतं. हा उपाय लहान मुलं, स्त्री, पुरुष कोणीही करू शकतात. असं काही नाही की याने करायचं, त्याने नाही करायचं. तुम्ही सगळे मिळून कोणीही करू शकता. ठीक आहे, आणि हा मंत्र बोलताना फक्त लक्षात ठेवा, की तुमचं तोंड जे आहे तर ते एकतर पूर्वेकडे असलं पाहिजे किंवा मग उत्तरेकडे असलं पाहिजे. आता होळी आपण पेटवतो. आजूबाजूला जागा असते. तर होळी पेटवल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर तुमचं तोंड एकतर पूर्वेकडे ठेवा किंवा उत्तरेकडे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आहे तो पेटत्या होळीसमोर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. समजा तुम्हाला होळीच्या कुठे तुमच्या इथे आजूबाजूला कुठे पेटवली नसेल, तर मग तुमच्या घरीच अगदी छोटीशी होळी आपण कशी करू शकतो, कढईमध्ये बघा शेणाच्या गावऱ्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला किंवा आपलं जे होम हवन पात्र असतं त्याच्यामध्ये तुम्ही अगदी छोटीशी होळी
फार मोठी असं नाही. सगळेजण मिळून गल्लीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये करतात म्हणून ती मोठी असते. पण तुमच्या इथे नाहीये तशी सोय, तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुमची गॅलरी वगैरे तिथे पण तुम्ही करू शकतात. घरात करू शकतात. यामुळे जीवजंतू हे सुद्धा जळून खाक होतात. आरोग्यासाठी पण ते उत्तम असतं. शेणाची गौरी घ्या. ते पण तुम्हाला देवाच्या सामानाच्या वेळेस तिथं दुकानात मिळून जाईल. कापूर वगैरे टाका, संविदा टाका. त्यानंतर तुम्ही होळी करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र तुम्ही 11, 21, 108 वेळा जास्तीत जास्त वेळेस तुम्ही म्हणू शकता. माता लक्ष्मीला हा मंत्र जो आहे तर तो प्रसन्न करतो. पहिली पूजा करून घ्यायची. होळीची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि मग बघा तुम्हाला मंत्र देते. ओम नमो धनदाय स्वाहा. ओम नमो धनदाय स्वाहा. ओम नमो धनदाय स्वाहा. असा हा अगदी सोपा मंत्र आहे. होळीसमोर उभं राहून नमस्कार करून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. मनापासून करा आणि शेवटी होलिका मातेला प्रार्थना करायची, की "हे होलिका माते, माझ्या आयुष्यातल्या, माझ्या घरातल्या वाईट गोष्टींचा नाश होऊ दे. कोणाचीही नजर काही लागली असेल तर ती जळून खाक होऊ दे." आणि आपल्या मनात पण स्वतःच्या मनामध्ये काही कोणाबद्दल वाईट विचार ठेवायचे नाहीत. एका साईडला आपण प्रार्थना करायची, की माझ्या आयुष्यात वाईट होऊ देऊ नको आणि आपणच दुसऱ्याचं वाईट चिंतायचं हे तुम्हाला तरी पटतं का? आणि खरंच आपण कुठलीही गोष्ट मनापासून करतो, ती आपल्यासाठी करायची, कोणाचं वाईट व्हावं ह्या हेतूने आपण काहीही करू शकत नाही आणि कुठलीही गोष्ट, कुठलीही उपाय हे आपल्या चांगल्यासाठी करावे, कुणाच्या वाईटासाठी करू नका. बघा नक्की हा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा आणि हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे. मी मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. सगळ्यांनी मिळून घरात सगळ्यांनी करायचा आहे. स्त्री-पुरुष कोणीही हा उपाय करू शकता. सांगितलेली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या रिया मराठी टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.